1947 साली देशाची फाळणी झाली. तेव्हा पंजाब प्रांतातील अनेक कुटुंबे आपले घरदार सोडून भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाली. यामध्ये कौर आणि महाजन नावाच्या दोन पंजाबी कुटुंबांनी दिल्लीत नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. त्यांनी मोती महल रेस्टॉरंट नावाचे छोटेसे हॉटेल सुरू केले. या हॉटेलचे संस्थापक कुंदनलाल गुजराल यांनी दाल मखनी तयार केली. दाल मखनी बनवण्यासाठी मुख्य घटक म्हणजे काळी उडीद डाळ, राजमा, लोणी आणि क्रीम. या डाळीला मंद आचेवर बराच वेळ शिजवले जाते. 1950च्या दशकात भारतीय रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवाशांना विशेष जेवण दिले जात असे. यामध्ये दाल मखनीचा समावेश असायचा, कारण हा पदार्थ सहज खराब होत नसे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमधील पंजाबी पार्श्वभूमीत दाल मखनी एक लोकप्रिय पंजाबी जेवणाचा भाग म्हणून डिनर टेबलवर दाखवली गेलेली आहे.